नमस्कार मित्रांनो, यापूर्वी मी दुय्यम निबंधक हवेली क्रमांक 24 यांच्याबरोबर एक चर्चा केली होती आणि त्या चर्चेचा त्याच्या दरम्यान जे संभाषण झालं होतं ते संभाषण मी आपल्या समोर व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आपण ते सर्वांनी पाहिलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की काही दिवसातच तुकडेबंदी कायद्याचा आणि रेड झोनचा जो प्रश्न आहे तो सॉल्व्ह होणार आहे. मी त्यांना विचारलं होतं की हे सर्व किती दिवसात होईल. तो म्हटलं 4-6 दिवसात होईल. तर मी त्यांच्याबरोबर पुन्हा जाऊन दिनांक 6 मार्च 2026 रोजी त्यांची मीटिंग घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी आम्हाला जे उत्तर दिलेलं आहे ते मी पुन्हा आपल्याला दाखवित आहे. ते आपण पाहावं. सर, आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्ही तुमच्या विरुद्ध नाही, आम्ही तुमच्या फेवरमध्ये आहे. मुद्दा असा आहे की जर समजा शासनाने एक SOP काढलेली आहे, बरोबर आहे, त्यानंतर एवढंच नाही तर मुंबई हायकोर्टाचा रिसेंट 5 फेब्रुवारी 2026चा जजमेंट आहे. बरोबर आहे सर. हे सगळं असताना तुम्ही कायदा न पाळता, हायकोर्टाची ऑर्डर न पाळता तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळी हे सांगता की हे रेड झोन आहे, हे तुकडेबंदी आहे. बरोबर सर. तर हे कितपर्यंत योग्य आहे हे आपल्याला आधी विचारायचं आहे. आता आणि माझा प्रश्न अजून आहे त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला त्या दिवशी सायटेशन देऊन गेलो होतो, बरोबर आहे, आणि तुम्ही म्हटलं होतं कोणतं सायटेशन ते तुम्हाला दिलं. बरोबर आहे, तुम्ही म्हटलं मला 2-3 दिवस द्या वाचायला, आपण 5-7 दिवस घेतले. बरोबर. माझं असं म्हणणं आहे की तो सायटेशन जो आहे तुम्ही त्या सायटेशन प्रमाणे काम करणार आहे का नाही. त्याच्यामध्ये सरळ सांगितलंय रेड झोनची जर जागा असेल तरी देखील तुम्हाला जमिनीचं खर्च थांबवता येत नाही असं त्यात सांगितलं. दुसरी गोष्ट, तुकडेबंदी कायदा जो असतो तो पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट एरिया, नगर परिषद मध्ये लागू नाही. आता राहिला प्रश्न, हा लागू आहे का नाही. राहिला प्रश्न की तुकडेबंदी कायदा हा दुय्यम निबंधकांनी फॉलो करायचा का नाही करायचा हा मुद्दा आहे. ओके, तुकडेबंदी कायदा दुय्यम निबंधकांनी बघायचाच नसतो हे गोविंद सोलपुरे ह्या केसच्या पॅरा नंबर 35 मध्ये लिहिलेलं आहे. मग अशी जर परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही आम्हाला असं सांगता की हे असं तुकडेबंदी लागू आहे, रेड झोन चालू आहे, त्यामुळे हा दस्त नोंदवू शकत नाही. मला हे विचारायचं की आपल्याला शासनाकडून असं काही आदेश आहे का, किंवा तुमचं JDR किंवा IJR कडनं आपल्याला काही पत्र आहे का की हे दस्त नोंदवू नका. आता राहिली गोष्ट तुमची तुकडेबंदीच्या ह्याच्यामध्ये तुकडेबंदीची ह्याच्यामध्ये जी शासनाने जी SOP दिलेली आहे त्या SOP मध्ये तुमचं म्हणणं होतं गोयल साहेब की ही SOP नोंदणी व मुद्रण विभागासाठी नाही, पण ती SOP भूमी अभिलेख, महसूल विभाग आणि नोंदणी व मुद्रण विभागासाठी आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 24 ऑक्टोबर